हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आज मी आलो आहे सागरच्या मुलीचा बड्डे, त्यासाठी आलो आहे. आणि बड्डे सेलिब्रेट कसा होतो ते बघा, एन्जॉयमेंट आणि ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. चमचे आहे बरं का, चमचे आपल्याला मला ऐकून आलं. आता काही टेन्शन नाही. हॅपी बर्थडे सागर. चाललायस हे कुठं चालला? तर मित्रांनो, त्यानंतर आम्ही मस्तपैकी बिर्याणी खाल्ली, मस्तपैकी सगळ्यांनी एन्जॉय केलं, मस्तपैकी पोट भरून जेवण केलं आम्ही. आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी. आणि खूप जास्त खाल्लं गेलं होतं, खूप जास्त पोट भरून गेलं होतं माझं. तर मित्रांनो, फायनली बड्डे झाला सेलिब्रेट आणि आम्ही जेवण केलं मस्तपैकी. आणि त्यानंतर मी घरी आलो. खूप भारी वाटलं, खूप मस्त वाटलं. आणि सागरच्या मुलीचा बड्डे सेलिब्रेट झाला आणि छानसा झाला. आणि त्यानंतर शुभम गेला घरी आणि मी माझ्या घरी आलो. आणि खूप भारी वाटलं की खूप वर्षानंतर मित्राच्या मुलीचा बड्डे सेलिब्रेट करायला मिळाला. आणि असंच भरभरून तुम्ही सगळे माझ्या ब्लॉगला प्रेम द्या, लाईक कमेंट शेअर करा. आणि खूप छान वाटलं, खूप भारी वाटलं. आणि आता घरी मम्मीने खूप बोलणे बसले मम्मीचे, कारण की मम्मीने खूप स्वयंपाक करून ठेवला होता आणि मी नेमकी सांगितलं नाही घरी. त्यामुळे मम्मी तिकडे जेवण केलं मस्त की आम्ही खाल्लं. मस्त की बिर्याणी होती. आणि नेमकी मी उपवास पकडला होता, तर मम्मीला विचारलं की खाऊ का नको, पण कारण की मम्मी म्हणे ठीक आहे, कारण की पूर्ण दिवस निघून गेला होता. आणि ठीक आहे, उपवास उशिरा मोडला. तेव्हा पहिले मी केक खाऊन घेतला, ज्याने उपवास सुटून गेला. आणि त्यानंतर मी खाल्लं. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही मम्मी म्हणे. कॉल करून विचारलं होतं मम्मीला. आणि चला आता मम्मी बघू काय म्हणते काय नाही. आणि त्यांचं सिरियल बघणं चालू आहे. तो आमच्या घरी रोज सिरियल चालू असते, इंद्रायणी म्हणा वगैरे, ते बरेच काही कंबळी खूप फेमस सिरियल आहे, छान, ते बघत राहता नेहमी. आणि सो गाइस, ऐसे आप सब लोग बहुत सारा प्यार देते रहो. और चलो मिलते हैं थोड़ी देर के बाद. ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. तर मित्रांनो, बड्डे सेलिब्रेट झाला अशा पद्धतीने आणि खूप छान वाटलं, खूप भारी वाटलं. आजचा हा ब्लॉग इथे संपतोय. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.